बुलेटिन क्रमांक 12. रोटरी क्लब ऑफ पुणे, टिळक रोड, 25 सप्टेंबर 2025. आजचा कार्यक्रम नवरात्रानिमित्त नवदुर्गा या आपल्या सदराअंतर्गत आपण 2 कर्तृत्ववान महिलांच्या सामाजिक कार्याचा परिचय घेणार आहोत आणि त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यातल्या ज्या मेघना जोशी आहेत त्या दिलासा कार्यशाळेच्या प्राचार्य आहेत. त्या तिथे प्रौढ मतिमंद मुलांकरता काम करतात. दुसऱ्या सुप्रिया दामले या गेले 25 वर्ष हिंदू महिला सभा या संस्थेचे काम पाहत आहे आणि गेले 10 वर्ष त्या या महिला सभेच्या अध्यक्ष आहेत. रोटरी वर्ष 2025-26 मधील पहिली क्लब असेंब्ली गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी पार पडली. या मीटिंगसाठी एजी योगिता वैशंपायन उपस्थित होत्या. प्रेसिडेंट देवदत्तने एजी योगिता व सर्वांचे स्वागत केले. मागील 3 महिन्यातील कामाचा व कार्यक्रमांचा आढावा घेऊन आगामी काळातील कार्याबद्दल माहिती सर्व बीओडी मेंबर्सनी एका पाठोपाठ प्रेझेंटेशनद्वारे दिली. क्लब ॲडमिन रोटेरियन सुजाता व प्रोग्राम चेअरमन मेधा यांनी झालेले कार्यक्रम व आगामी खास कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. सर्व डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, टीचर्स आणि इंजिनियर्स यांचा इंटरनॅशनल डेजप्रमाणे योग्य वेळी सत्कार केल्याचा रोटेरियन सुजाताने आवर्जून उल्लेख केला. फेलोशिपबद्दल सांगताना ॲन राधिकाने केलेले खुमासदार काव्य ऐकवले गेले व आठवणीतले पदार्थ आणि प्रादेशिक खाद्यसंस्कृतीमुळे फेलोशिप कशी नाविन्यपूर्ण होत आहे हेही सांगितले गेले. ॲसिमिलेशनमध्ये शिवसृष्टी व अंजनवेल ॲग्रो रिसॉर्ट या 2 ॲक्टिव्हिटीज उत्साहात पार पडल्या. पुढच्या 2 ॲक्टिव्हिटीजचे प्लॅनिंग चालू आहे असेही नमूद केले. यावर्षी नव्या म्हणजेच ऑडिओ स्वरूपात सादर होणारे बुलेटिन उत्तम होते आहे व त्यामध्ये पुढे जाऊन दिवाळी अंक काढावा असा विचार चालू आहे असेही सांगण्यात आले. नॉन मेडिकल प्रोजेक्टबद्दल बोलताना डायरेक्टर रोटेरियन मकरंद यांनी पूर्ण झालेले, काम चालू असलेले व विचारात असलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. स्नेहालय संस्थेला सोलार वॉटर सिस्टीम व वॉटर सॉफ्टनर दिले. तसेच सेवा सदन संस्थेला विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप दिले व प्लास्टिक वेस्ट कलेक्शनचा उपक्रम चालू केला असेही सांगितले. रिक्षाहूडवर ट्रॅफिक रूल्स लिहून त्याबद्दल जनजागृती करणे हा माय सिटी माय प्रॉमिस हा प्रोजेक्ट मकरंदने प्रेझेंटेशनद्वारे प्रस्तुत केला. मियावाकी फॉरेस्ट व बोरवेल रिचार्ज याबद्दल विचार चालू असल्याचे सांगितले. मेडिकल प्रोजेक्ट डायरेक्टर रोटेरियन डॉक्टर निर्मला यांनी पूर्ण झालेल्या आय चेकअप कॅम्पबद्दल माहिती दिली. तसेच AFMC बरोबर ब्लड डोनेशन कॅम्प, हेल्थ चेकअप कॅम्प्स व ग्लोबल ग्रँटद्वारे विचारात असणाऱ्या डेरवन येथील मेडिकल इक्विपमेंट्स देणे याबद्दल माहिती दिली. तसेच कासुर्डी येथील प्रायमरी हेल्थ सेंटर पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल अशी माहिती दिली. मेंबरशिप डायरेक्टर विवेक यांनी क्लबचे 66 मेंबर असून त्यात 2 नवीन लेडी मेंबर्स झाले असून 100% रिटेन्शनचा प्रयत्नही करण्यात येईल असे सांगितले. यूथ डायरेक्टर रोटेरियन नरेंद्र यांनी युनिव्हर्सिटीतील CSECला दिलेली भेट तसेच सुमती बालवन येथे दिलेले स्टडी बडी ॲप्स याचीबद्दल माहिती दिली. प्लॅनिंगमधील रंगमंचीय खेळ, वाचनाचा तास, नवीन रोट्रॅक्ट क्लब स्थापन करणे, इंटरॅक्ट क्लब ॲक्टिव्हिटीज याबद्दल सविस्तर माहिती दिली. PI डिरेक्टर रोटेरियन मंजिरी हिने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब व आपल्या क्लबचे कार्यक्रम व बुलेटिन वेळच्या वेळी अपलोड होत आहेत व महत्त्वाच्या कार्यक्रमांना न्यूजपेपर कव्हरेज पण दिलेले आहे असे सांगितले. तसेच कासुर्डी PHCवर बोर्ड लावल्यामुळे PIची मोठी ॲक्टिव्हिटी होणार आहे असे सांगितले. IT ऑफिसर रोटेरियन स्वाती हिने आत्तापर्यंतचे सर्व ॲक्टिव्हिटीज साईटवर अपलोडेड आहेत आणि अपडेटेडही आहेत. त्यामुळे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या क्लबचा 9वा क्रमांक आहे हे ऐकून सर्वांना समाधान वाटले. ग्लोबल ग्रँट डेरवन येथील प्रोजेक्टबद्दल रोटेरियन प्रफुल्लजी यांनी USAतील स्टील वॉटर क्लबने दाखवलेली मदतीची तयारी व इतर मार्गांनी फंड्स कसे उभे करता येतील हे सांगितले. फाउंडेशन डायरेक्टर रोटेरियन अविनाश जोशी यांनी जर आपण व्यवस्थित प्लॅन करून प्रयत्न केले तर $16,000 उद्दिष्टही पूर्ण करू शकू असा विश्वास दिला.
नवीन मेंबर्स ॲन्स व ॲनेट्स यांना पॉल हॅरिस करून घेणे हा उपाय त्यांनी सुचवला. फंड रेझिंग डायरेक्टर रोटेरियन प्रसाद याने नुकत्याच झालेल्या स्वरपौर्णिमा या कार्यक्रमातून साधारण 2,90,000 फंड रेझिंग झाले आहे व त्याबद्दल त्याने सर्व क्लबचे केलेल्या मदतीसाठी आभार मानले. ट्रेजरर रोटेरियन महेंद्र यांनी सर्व मेंबर्स फीज जमा झाल्या आहेत व सर्व RI ड्यूजही दिलेले आहेत. सर्व बिल्स पण पेड आहेत व सध्या क्लबची आर्थिक बाजू मजबूत आहे असे सांगितले. लर्निंग फॅसिलिटेटर रोटेरियन चारू भावे याच्या वतीने प्रेसिडेंट देवदत्तने BOD ट्रेनिंग कंप्लीट केले आहे असे सांगितले. काउन्सिलर रोटेरियन मोहन गुजराती यांनी क्लबच्या चालू स्थितीबद्दल मार्मिक व मनापासून पटणारे भाष्य केले. क्लबमध्ये येण्याचा, सर्वांना भेटण्याचा आनंद वाटणे हे एक मैत्रीचे घट्ट संबंध प्रस्थापित झाल्याचे लक्षण आहे व त्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर्वांनी मोठ्या संख्येने प्रोजेक्टसाठी उपस्थित राहायला हवे असेही नमूद केले. सरतेशेवटी AG योगिता यांनी प्रेझेंटेशनवर आधारित मनोगत व्यक्त केले व क्लबची वाटचाल समाधानकारक आहे असे सांगितले. क्लबतर्फे AG योगिता यांना छोटीशी भेट देऊन सत्कार करण्यात आला. नंतर फंडरेझिंगमध्ये जास्तीत जास्त डोनेशन पासेस घेऊन कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या मेंबर्सचा तसेच प्रोग्रामच्या काटेकोर प्लॅनिंगमध्ये सहभाग असलेल्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. नॅशनल इंजिनियर्स डेचे औचित्य साधून क्लबमधील सर्व इंजिनियर्सचा यावेळी सत्कार करण्यात आला व असा हा भरगच्च कार्यक्रम असलेली क्लब असेंब्ली संपन्न झाली. त्यानंतर सर्वांनी आठवणीतले पदार्थ अंतर्गत धपाटे, लोणी, ठेचा, दही, रावण भात, सोलकढी व पाकातल्या पुऱ्यांवर ताव मारला. आणि आनंदाची बातमी म्हणजे या पहिल्या क्लब असेंब्लीसाठी आपल्या क्लबचे 50 सदस्य उपस्थित होते. नमस्कार. आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मॉडर्न हायस्कूल वारजे येथे नवीन इंटरॅक्ट क्लबचे इन्स्टॉलेशन झाले. प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर, यूथ डिरेक्टर नरेंद्र खेडेकर व लर्निंग फॅसिलिटेटर चारुदत्त भावे यांनी रोटरीविषयीची माहिती, इंटरॅक्टचे महत्त्व आणि इंटरॅक्टमुळे उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली, विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. इंटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी व ट्रेजरर यांना कॉलर व पिन्स प्रदान करण्यात आल्या. या समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि आपल्या क्लबमधील AG संजीव करंजकर, कार्यरत सेक्रेटरी सुजाता करंजकर, प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर, फर्स्ट लेडी मंजिरी अंबर्डीकर, रोटेरियन सुलभा सिधये, रोटेरियन अंजली कोरे, ॲन वर्षा खेडेकर, अण्णा सुरेंद्र कोरे हे सर्वजणही उपस्थित होते. आता पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 2 ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त ह्या गुरुवारी आपली मीटिंग होणार नाही. 9 ऑक्टोबर गौरी वनारसे यांचे संबळवादन तसेच क्लबमधील महिलांचा बोंडला, गरबा, दांडिया असा कार्यक्रम. 16 ऑक्टोबर दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये ताटाभोवतीची रांगोळी स्पर्धा, गप्पा, गाणी, किस्से आणि बरेच काही. वाढदिवस शुभेच्छा पुढील 2 आठवड्यांसाठी. 26 सप्टेंबर रोटेरियन सच्चित सिधये यांचा वाढदिवस. 26 सप्टेंबर रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे. 27 सप्टेंबर ॲन ललित गौरी डांगे. 1 ऑक्टोबर रोटेरियन पास प्रेसिडेंट मुकुंद महाशब्दे. 2 ऑक्टोबर ॲन शिल्पा गोरे. 4 ऑक्टोबर ॲन सुजाता जोशी. 4 ऑक्टोबर रोटेरियन ऋतुजा बर्वे. 5 ऑक्टोबर ॲन ललिता बाळ. 6 ऑक्टोबर ॲन गौरी कुंभोजकर. 6 ऑक्टोबर ॲन वीणा सेठ यांना वाढदिवसाच्या क्लबकडून भरभरून शुभेच्छा. ॲनिव्हर्सरीज. 4 ऑक्टोबर नरेंद्र व नम्रता भणगे यांच्या लग्नाचा वाढदिवस. 8 ऑक्टोबर
रोटरियन डॉक्टर अविनाश व उज्ज्वला केळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस यांना ॲनिव्हर्सरीच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.